नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल बागुल या ई स्वयंच्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा आपली ही बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे। नाममात्र 999 रुपयामध्ये ही असणार आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला या बॅचला मिळणार आहे। 70 66 155 355 वर तुम्ही संपर्क साधू शकतात कोणाला काही अडचण वगैरे असेल तर, ठीक आहे। तसंच विद्यार्थी मित्रांनो पहा, हे आपले ऑल सब्जेक्ट्सच्या नोट्स तुम्हाला देखील अवेलेबल होणार आहे 49 रुपयामध्ये। पूर्ण विषयाचे नोट्स आहेत। TCS IBPS MPSC साठी अत्यावश्यक लागणारे ह्या नोट्स आहेत। संपूर्ण विषयाचे परिपूर्ण असणारे ह्या नोट्स आहेत 49 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या सिरीजपासून आपण एक TCS IBPS ज्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत त्यांचे विश्लेषण सविस्तरपणे आपण विश्लेषण त्यांचं आपण पाहत आहोत। ओके, जेणेकरून तुम्हाला या येणाऱ्या एक्झाममध्ये याचा फायदाच होईल। ओके, चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करत आहोत। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पन्हाळा किल्ला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आहे। पन्हाळाचा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या शिलाहार शासकांनी बांधलेला आहे। याचा पर्याय बघा, पर्याय 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही। पर्याय B 1 किंवा 2, पर्याय C केवळ 1 आणि पर्याय D केवळ 2। ओके विद्यार्थी मित्रांनो, काय उत्तर यायचं? विधान बरोबर ओळखायचे आहेत। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो पहा, काय उत्तर यायचं तर दोन्ही उत्तर बरोबर आहेत। पन्हाळा किल्ला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आहे। ओके, आणि पन्हाळाचा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या शिलाहार शासकांनी बांधलेला आहे, हे देखील बरोबर आहे। दोन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत। पर्याय B 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत। लक्षात ठेवायचंय काय, दोन्ही बरोबर आहेत। ओके, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुरुष लोकसंख्या किती आहे? पर्याय बघा 9.84 कोटी, त्यानंतर दुसरा पर्याय B बघा 8.54 कोटी, पर्याय C बघा 7.62 कोटी, पर्याय D बघा 5.82 कोटी। काय वाटतं बरं तुम्हाला, काय असणार आहे याचं उत्तर, काय अपेक्षित असणार आहे? ओके विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण मागच्या प्रश्नपत्रिकांच्या अनुभवानुसार एक सांगतोय की जनगणनेवर हमखास एक प्रश्न असतो, त्यामुळे जनगणना कशी व्यवस्थितच करून घ्यायची। देश पातळीवर असो, तुलनात्मक आणि राज्यस्तरीवर जे आपल्या राज्याच्या सोयीने असणारे त्या तुलनात्मक सोयीने तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून दोन्ही तुमच्या व्यवस्थित भारताच्या संदर्भामध्ये असेल, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये लोकसंख्या व्यवस्थित पाठ असणार आहे। ओके चला विद्यार्थी मित्रांनो, काय वाटतं बघा तुम्हाला, काय उत्तर असणार आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुरुष लोकसंख्या किती आहे? पुरुषांची लोकसंख्या किती आहे 2011च्या जनगणनेनुसार? ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो बघा 5.82 कोटी। लक्षात ठेवायचे 5.82 कोटी इतकी पुरुषांची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला असायला बघायला मिळत असते। किती हे प्रमाणाचा मध्ये जर बघायचं म्हटलं तर 51.8% इतकं पुरुषांचं प्रमाण आपल्याला सांगता येईल। आणि किती आहे एकूण लोकसंख्येमध्ये तर 5.82 कोटी, जवळजवळ 6 कोटीच्या आसपास महाराष्ट्रातील पुरुषांची लोकसंख्या आपल्याला पाहावयास मिळत असते। मग मला सांगा, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकूण टोटल लोकसंख्या किती आहे? तर लक्षात ठेवायचं 11.24 CR। लक्षात ठेवायचं 11.24 CR म्हणजे 11.24 कोटी इतकी लोकसंख्या टोटल महाराष्ट्राची आपली पॉप्युलेशन आपल्याला पाहावयास मिळत असते। याच्यामध्ये प्रमाण जर बघितलं तर लेडीजचं प्रमाण किती आहे तर ते देखील सांगतो 48.2%। लक्षात ठेवायचे 48.2% स्त्रिया यांचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळत असते एकूण लोकसंख्येमध्ये। किती? 48.2%। आणि एकूण लोकसंख्येमध्ये प्रमाण जर बघितलं स्त्रियांचं किती आहे मग 5.40 करोड। लक्षात ठेवायचे 5.40 करोड। टोटल 11.24 करोड लोकसंख्या आहे। त्याच्यापैकी बघा
टोटल प्रमाणामध्ये जर प्रमाण बघितलं तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पुरुषांचं प्रमाण आहे 51.8%, स्त्रियांचं प्रमाण आहे 48.2%. टोटल लोकसंख्या आहे पुरुषांची 5.82 कोटी, स्त्रियांचं प्रमाण आहे 5.40 कोटी. ओके, चला इथपर्यंत क्लिअर. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. चला बघा, ओग्गू हे कोणते वाद्य आहे? वेळूवाद्य, तालवाद्य, तंतुवाद्य का पवनवाद्य? ओके, वाद्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, तर लक्षात ठेवायचं काय याचं उत्तर. वाद्याच्या स्वरूपामध्ये काय उत्तर याचं? ओग्गू. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओग्गू काय आहे? तर ओग्गू हे कोणतं वाद्य आहे? तर लक्षात ठेवायचं वेळूवाद्य. लक्षात ठेवायचं वेळूवाद्य. ओग्गू हे वेळूवाद्य असून मल्लाना स्वामी किंवा मल्लिकार्जुन स्वामींनी वापरले होते. कुठल्या स्वामींनी? लक्षात ठेवायचं मल्लाना स्वामी. मल्लाना स्वामी किंवा त्यांना मल्लिकार्जुन स्वामी असं देखील म्हणत असतात. काय? मल्लिकार्जुन स्वामी. मल्लिकार्जुन स्वामी यांनी हे वाद्य वापरलेले आहे आणि म्हणून ओग्गू हे वेळूचं वाद्य म्हणून याला ओळखलं जात असतं. लक्षात ठेवायचे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. बाकीचे हे वाद्य वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेळू वाद्य म्हणून याला ओग्गूला ओळखलं जात असतं. ओके, चला बाकीचे वाद्य हे वेगवेगळ्या श्रेणीमध्ये यांना मोडलं जात असतं. तंतुवाद्य हे तंतूपासून हे वाद्य तयार झालेलं असतं. तालवाद्य आपल्याला माहितच आहे की डफ वगैरे असेल किंवा छोटे छोटे ते दुसरे असतील. त्यानंतर पवन वाद्य काय आहे? बासरी याच्यामध्ये मोडत असतं. ओके, चला पुढचं उदाहरण बघूया. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न नीट वाचा. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला नाहीये? मिलिंद बोकील, नंदा खरे, अरुण खोपकर का अनुराधा पाटील? काय वाटतं तुम्हाला काय उत्तर असेल याचं? चला विद्यार्थी मित्रांनो बघा, जास्त वेळ न घेता आपण लगेच याचं उत्तर देखील आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर याचं उत्तर पहा. मिलिंद बोकील यांना मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार आतापर्यंत मिळालेला नाही. लक्षात ठेवायचं. ओके, बघा नंदा खरे यांना देखील पुरस्कार मिळालेला आहे. कुठलं साहित्य होतं यांचं? उद्या. कधी मिळालेलं होतं ते देखील सांगतो. 2021 मध्ये. 2021 मध्ये यांना हा पुरस्कार मिळालेला. लक्षात ठेवायचं. नंदा खरे यांचं कोणते साहित्याला मिळालेलं होतं हा पुरस्कार? उद्या 2021 मध्ये मिळालेलं होतं. त्यानंतर अरुण खोपकर यांचा कोणत्या साहित्याला हे पुरस्कार मिळालेलं होतं? तर लक्षात ठेवायचं चालत. काय? चालत. कधी मिळालेला होता? 2015 मध्ये. लक्षात ठेवायचं. कधी? 2015 मध्ये हा पुरस्कार यांना मिळालेला होता. आणि अनुराधा पाटील यांच्या कोणत्या साहित्याला पुरस्कार मिळालेला आहे? तर लक्षात ठेवायचं कदाचित अजूनही. काय नाव आहे? कदाचित अजूनही. लक्षात ठेवायचं 2019 मध्ये यांना हा पुरस्कार मिळालेला होता. कदाचित अजूनही. दोन 2019 मध्ये. लक्षात ठेवायचं 2019 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा मिलिंद बोकील यांनाच एकमात्र पुरस्कार या ठिकाणी मिळालेला नाहीये. बाकी नंदा खरे उद्या त्यांचं साहित्य होतं 2021 मध्ये त्यांना मिळालेलं होतं. अरुण खोपकर चालत 2015. अनुराधा पाटील कदाचित अजूनही 2019 मध्ये त्यांना या साहित्यासाठी पुरस्कार मिळालेले. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 पहा. सोडियम हायड्रॉक्साईड काय म्हणून ओळखले जाते? सोडियम हायड्रॉक्साईड काय म्हणून ओळखले जाते? ब्लिचिंग पावडर म्हणून, सामान्य मीठ, कॉस्टिक सोडा का चुनखडी? या सोडियम हायड्रॉक्साईडला काय म्हणून ओळखलं जातं? चला विद्यार्थी मित्रांनो पहा, याला म्हटलं जातं असं. लक्षात ठेवायचं कॉस्टिक सोडा. काय? कॉस्टिक सोडा. लक्षात ठेवायचं कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा म्हणून याला ओळखलं जात असतं. काय? कॉस्टिक सोडा म्हणून ओळखलं जात असतं. ओके, सोडियम हायड्रॉक्साईड, कॉस्टिक सोडा. त्यानंतर आपण पाहणार आहोत सोडियम बायकार्बोनेट. काय? सोडियम बायकार्बोनेटला काय म्हणून ओळखलं जात असतं? तर बेकिंग
किंवा खाण्याचा सोडा, लक्षात ठेवायचं. सोडियम बायकार्बोनेट, लक्षात ठेवायचं. इथं खाण्याचा सोडा, सामान्य मीठ किंवा खाण्याचा सोडा याला म्हटलेलं आहे. काय म्हटलं जातं तर सोडियम बायकार्बोनेट, लक्षात ठेवायचं. सोडियम बायकार्बोनेट खाण्याचा सोडा किंवा सामान्य मीठ म्हणून याला ओळखले जात असतं. ओके, याला बेकिंग सोडा असं देखील म्हटलं जातं असतं, लक्षात ठेवायचं. बेकिंग सोडा देखील याला म्हटलं जात असतं. त्यानंतर बघा पुढचं जे आहे तर ते आहे विरंजक चूर्ण. कशाला म्हटलं जातं ब्लिचिंग पावडर. विरंजक चूर्ण कशाला म्हटलं जातं ब्लिचिंग पावडर, विरंजक चूर्ण. विरंजक चूर्ण ब्लिचिंग पावडरला म्हटलं जात असतं. आणि सोडियम कार्बोनेटला काय म्हटलं जात असतं याच्यात लक्षात ठेवायचं धुण्याचा सोडा. सोडियम कार्बोनेटला काय म्हटलं जातं बायकार्बोनेट म्हटलं तर खाण्याचा सोडा आणि सोडियम कार्बोनेट धुण्याचा सोडा. ओके, धुण्याचा सोडा म्हणून याला ओळखलं जात असतं. आणि त्यानंतर बघा पोटॅशियम नायट्रेट आपल्याला माहितच आहे गन पावडर मध्ये याचा उपयोग होत असतो, लक्षात ठेवायचे. ओके, तर विरंजक चूर्ण, ब्लिचिंग पावडर, सामान्य मीठ, सोडियम बायकार्बोनेट किंवा याला बेकिंग सोडा असं देखील म्हटलं जात असतं. कॉस्टिक सोडा, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणून ओळखलं जात असतं. आणि चुनखडी आपल्याला माहितच आहे, चुन्याला म्हटलं जात असतं. ओके, चला बघा चुन्याचं काय सूत्र आहे मग डीचं. याचं उत्तर जर बघितलं तर याचे जर संज्ञा जर बघितल्या आपण CaCO3 म्हणून याला ओळखलं जात असतं, विचारले जात असतात प्रश्न, लक्षात ठेवायचं. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. चला स्पोर्ट्सशी संबंधित असणारा प्रश्न आहे. प्रणती नायक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? शारीरिक व्यायामाचा खेळ, मुष्टियुद्ध, कुस्ती, मल्लविद्या. काय वाटतं बरं तुम्हाला काय उत्तर असणार आहे? चला बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा कुठल्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रणती नायक तर मल्लविद्याशी संबंधित आहेत, लक्षात ठेवायचं. कुठल्या मल्लविद्याशी संबंधित आहेत. 2019 मध्ये लक्षात ठेवायचं 2019 मध्ये यांना पुरस्कार मिळालेला होता. 2019 मध्ये यांना आशियाई पुरस्कार मिळालेला आहे. ओके, कुठला आशियाई चॅम्पियनशिप व्हॉल्ट कांस्य पदक विजेती म्हणून यांना ओळखलं जात असतं. आशियाई चॅम्पियनशिप व्हॉल्ट काय आशियाई चॅम्पियनशिप व्हॉल्ट पुरस्कार म्हणून यांना ओळखलं जात असतं. या पुरस्काराला कांस्य पदक यांना मिळालेलं होतं. याच्यामध्ये काय मिळालेला होता कांस्य पदक. कुठला पदक कांस्य पदक. कांस्य पदक यांना मिळालेला होता. ओके, प्रणती लक्षात ठेवायचे मल्लविद्याच्या संदर्भामध्ये. आणि अजून याच्यामध्ये यापूर्वी कोणाकोणाला मिळालेला होता हा पुरस्कार तर लक्षात ठेवायचे पिया कर्माकर आणि अरुणा रेड्डी म्हणून, लक्षात ठेवायचे. पिया कर्माकर यांच्या आधी मिळालेला पुरस्कार आणि अरुणा रेड्डी यांना दक्षिण आशियाई कांस्य पदक पूर्वी मिळालेलं आहे. ओके, लक्षात ठेवायचे मल्लविद्या. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 पहा. चला, कोणी देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन केले होते? ईश्वरचंद्र विद्यासागर, गोपाळ गणेश आगरकर, ज्योतिराव फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, विरा शिंदे. काय वाटतं तुम्हाला काय उत्तर असेल? चला विद्यार्थी मित्रांनो, बघा याचं उत्तर आपण जास्त वेळ न घालवता लगेच घेणार आहोत. कोणी देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन केलेले होते? लक्षात ठेवायचं कोणी केलेले होते तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. काय महर्षी विठ्ठल विरा शिंदे. ओके, विरा शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी या परिषदेचं आयोजन केलेलं होतं. कधी केलेलं होतं? 1910 मध्ये, लक्षात ठेवायचं. 1910 मध्ये जेजुरी या येथे देवदासी प्रथेविरोधामध्ये ही परिषद घेतलेली होती. कुठल्या प्रथेविरोधामध्ये? देवदासी, लक्षात ठेवायचं. देवदासी किंवा मुरळी
देवदासी किंवा मुरळी प्रथेविरोधामध्ये ही परिषद 1910 मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी घेतलेली होती. ओके, देवदासी किंवा मुरळी प्रथेविरोधामध्ये यांनी हे परिषद घेतलेली होती. ओके, कुठे घेतलेली होती तर जेजुरी. लक्षात ठेवायचं, कुठे घेतलेली होती? जेजुरी. देवदासी म्हणजे काय पोरांनो? देवदासी म्हणजे काय तर देवीच्या नावाने एखाद्या मुलीला, ओके, मुलीला सोडलं जातं, त्याला देवदासी असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर आता देवदासी प्रथेवर आता कुठेतरी बंदी आलेली आहे. ओके, कसे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार त्या देवदासींवर आणि मुरळींवर होत होतं. ठीक आहे, चला बघा, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर विधवा पुनर्विवाहाच्या संदर्भामध्ये यांनी खूप मोठं यांचं योगदान आहे. काय? विधवा पुनर्विवाह कायद्याच्या संदर्भामध्ये. विधवा पुनर्विवाह. ओके, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं विधवा पुनर्विवाह 1856 मध्ये हा कायदा अस्तित्वात आलेला होता. कधी आलेला होता? 1856 मध्ये हा कायदा अस्तित्वात आलेला होता आणि या कायद्यामध्ये यांचं खूप मोठं असं योगदान आहे. ओके, चला, गोपाळ गणेश आगरकर आपल्याला माहितच आहे, सुधारक यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. ओके, कधी केलेलं होतं तर ज्यावेळेस त्यांनी लोकमान्य टिळकांपासून हे वेगळे झाले त्यावेळेस त्यांनी सुधारक या वृत्तपत्राचं स्थापना केलेली आपल्याला पाहावयास मिळत असते. लक्षात ठेवायचं. आणि लोकमान्य टिळकांच्या कुठल्या वृत्तपत्रामध्ये यांनी संपादकची भूमिका पार पाडली तर लक्षात ठेवायचं केसरी. कुठलं? केसरी. ज्योतिराव फुलेंच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की पहिली मुलीची शाळा यांनी स्थापन केलेली आहे, महात्मा ज्योतिराव फुले. ओके, आणि विठ्ठल रामजी शिंदेच्या संदर्भामध्ये यांनी देवदासी प्रथेवर खूप जोरदार असा हल्ला यांनी केलेला आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये यांनी देवदासी विरोधामध्ये खूप मोठी अशी चळवळ यांनी उभी केलेली आपल्याला पाहावयास मिळत असते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय युवा धोरण 2014 नुसार युवा वयोगट किती आहे? 15 ते 30, 14 ते 25, 14 ते 29, 15 ते 29. काय वाटतं बरं तुम्हाला, काय उत्तर असेल? तर लक्षात ठेवायचं आहे 2014च्या धोरणानुसार. ओके, 2014च्या धोरणानुसार युवा वयोगट काय ठरवलेलं आहे तर 1529. लक्षात ठेवायचं, 15 ते 29च्या दरम्यान असणारे यांना युवा असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? युवा असं म्हटलं जातं. 15 ते 29. आणि युवाच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो. लक्षात ठेवायचं. काय? ओके, तर याच्या लक्षात ठेवायचंय तर कुठला वयोगट युवा गट म्हणून ओळखला जातो असतो तर 15 ते 29. त्यानंतर अर्भक किंवा शिशु यांचा वयोगट किती आहे मग पोरांनो? लक्षात ठेवायचं, अर्भक याला शिशु देखील म्हटलं जातं. प्रश्न विचारले जात असतात. ओके, यांचा वयोगट आहे 2 ते 3 वर्ष. किती? 2 ते 3 वर्ष. त्यानंतर बघा बालकचं वय काय आहे तर बालक लक्षात ठेवायचंय, बालक कशाला म्हटलं जातं? 3 ते 12 वर्षाच्या असणारे जे बालक असतात त्यांना बालक असं म्हटलं जातं. अर्भक आणि शिशु कशाला म्हटलं जातं? 2 ते 3 वर्षाच्या दरम्यान. त्यानंतर बालक कशाला म्हटलं जातं? 3 ते 12 वर्ष. किशोरावस्था कशाला म्हटलं जातं असतं तर 13 ते 19च्या दरम्यान असणाऱ्या वयोगटातील मुलांना ओके किशोरावस्था असं म्हटलं जातं. युवा 2014 नुसार 15 ते 29 घेतलेली, परंतु 20 ते 40च्या दरम्यान जे वयोगट आहे त्यांना युवा असं म्हटलं जात असतं. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे जे प्रौढ दिलेले, प्रौढ किती? 41 ते 60च्या दरम्यान असतात प्रौढ. त्याच्यानंतर वयोवृद्ध 61च्या वर्षी यांना वयोवृद्ध असं म्हटलं जात असतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. PLI योजना किती क्षेत्रात सुरू झालेली आहे? 9, 15, 13, 11. किती क्षेत्रांमध्ये ही PLI योजना सुरू झालेली आहे? ओके, तर बघा याचं उत्तर बघा 13 वर्ष. लक्षात ठेवायचं किती? 13 वर्ष. 13 क्षेत्रांमध्ये 13 क्षेत्रांमध्ये ही योजना सुरू झालेली आहे. PLI म्हणजे काय? प्रोडक्शन लिंकेड इन्सेंटिव्ह. लक्षात ठेवायचं प्रोडक्शन इन्सेंटिव्ह. ओके, लक्षात ठेवायचं इन्सेंटिव्ह. ओके,
चला इन्सेंटिव्ह. ओके चला बघा, आलं लक्षात. PLI प्रोडक्शन लिंकेड इन्सेंटिव्ह किती क्षेत्रामध्ये सुरू झालेले? 13 क्षेत्रांमध्ये सुरू झालेली. आणि याचं म्हणजे काय आहे तर जे आपल्या ही योजना आहे 2020 मध्ये लागू झालेली आहे. PLI योजना कधी झालेली आहे? 2020 मध्ये लागू झालेली आहे. ओके, तर याचं जे म्हणजे याचं जे उत्पादन आहे कुठल्या उत्पादन क्षेत्राला लागू असणार आहे? तर इलेक्ट्रॉनिक. लक्षात ठेवायचं, कुठल्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला हे लागू असणार आहे. ही स्कीम जी आहे ती इलेक्ट्रॉन क्षेत्रामध्ये लागू आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनमध्ये प्रोडक्ट डिस्चार्जमेंटला उत्पादनाला चालना देण्यासाठी. कशासाठी? उत्पादन चालना देण्यासाठी, उत्पादनाला चालना देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. कुठली? PLI योजना. आणि कुठल्या क्षेत्रासाठी आहे तर इलेक्ट्रॉनिक. ओके, इलेक्ट्रॉनिकचं उत्पादन देशांतर्गत व्हावं म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली होती 2020 मध्ये. ओके चला पुढचा प्रश्न घेऊया. चला मध्ययुगीन भारताविषयी प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा. बाबर हा प्रश्न नेहमी रिपीट झालेला आहे आणि बाबर व्यवस्थितच करून घ्यायचं. मोगल घराण्याचा संस्थापक म्हणून याला ओळखलं जात असतं. बाबर कोणत्या वर्षी फरगानाच्या गादीवर बसला? 1494, 1490, 1501 का 1510? काय वाटतं तुम्हाला? काय उत्तर असेल याचं? ओके विद्यार्थी मित्रांनो बघा, काय याचं उत्तर तर 1494 मध्ये हा फरगानाच्या गादीवर बसलेला होता. कधी? 1494 मध्ये. बाबरच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचे, बाबर हा मोगल साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखला जात असतो. याचा कार्यकाळ जर बघायचं म्हटलं तर बघा, कार्यकाळ किती याचा बाबरचा? ओके, कार्यकाळ पहा याचा 1483 ते 1530. लक्षात ठेवायचं 1483 ते 1530च्या दरम्यान. 1530 ला याचा मृत्यू झालेला आहे. ओके, त्यानंतर बघा मोगल एम्पायरचं कधी, हा मोगल साम्राज्याचा संस्थापक म्हणून याला ओळखलं जातं. असा हा गादीवर कधी बसलेला होता तर लक्षात ठेवायचं याचा जो मोगल संस्थापक म्हणून याला ओळखलं जातं असं याचा कार्यकाळ बघा 1526. ओके, 1526 ते 1530च्या दरम्यान हा मोगल सत्तेवर किंवा राज सत्तेवर हा बसलेला होता. ओके, त्याच्या मृत्यूपर्यंत. लक्षात ठेवायचं यालाच मोगल साम्राज्याचा संस्थापक म्हणून म्हटलं जात असतं. आणि काबूलचा आमीर याला वेगवेगळ्या पदाने याला गौरवलेलं आहे किंवा याच्याकडे जबाबदारी वेगवेगळ्या प्रांतांची देण्यात आलेली होती मोगल साम्राज्य संस्थापक होण्याआधी. ठीक आहे, काबूलचा हा आमीर म्हणून ओळखला जात होता. लक्षात ठेवायचंय. ओके, काबूलचा आमीर. काबूलचा आमीर कधी होता याचा कार्यकाळ तर 1504 ते 1526. लक्षात ठेवायचे 1504 ते 1526च्या दरम्यान. ओके, त्यानंतर फरगानाचा आमीर 1494 ते 97च्या दरम्यान राहिलेला आहे. कधी? 1494 ते 97च्या दरम्यान हा या जबाबदारी याच्यावर देण्यात आलेली होती. आणि हा फरगानाचा प्रांताचा गादीवर हा बसलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, फरगानाचा आमीर म्हणून. ठीक आहे, चला. आणि याच्या कार्यकाळामध्ये 1526 मध्ये पहिली पानिपतची लढाई देखील लढल्या गेलेली आपल्याला पाहावयास मिळत असते. ठीक आहे, पहिली पानिपतची लढाई कधी लढल्या गेली तर 1526. लक्षात ठेवायचं 1526. 1526 मध्ये याच्या कारकिर्दीमध्ये ही पहिले पानिपतची लढाई लढल्या गेली. कोणाकोणाविरुद्धमध्ये तर इब्राहिम लोधी विरुद्ध बाबर. लक्षात ठेवायचं इब्राहिम लोधी विरुद्ध बाबर. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला जिओग्राफीशी संबंधित असणारा हा प्रश्न आहे. आर्द्र समशीतोष्ण प्रकारची जंगले कोणत्या उंचीवर असतात? ओके, तर हे कोणत्या उंचीवर असतात विद्यार्थी मित्रांनो? चला बघा, याची उंची, आर्द्र समशीतोष्ण प्रकारची जंगलांची उंची किती उंचीवर हे असतात? बघा, प्रत्येक जंगलांचा प्रकार असतो, त्यांची विशिष्ट उंची अशी असते. तर यांची उंची किती असते तर 1000 ते 200 मीटरच्या दरम्यान हे यांची उंची असते. ठीक आहे, कुठल्या हाईटवर हे असतात? आर्द्र समशीतोष्ण प्रकारचे वन. तर बघा 1000 ते 2000 मीटरच्या दरम्यान असणारी ही जंगलं आपल्याला पाहावयास मिळत असतं. ओके, भारतामध्ये आर्द्र समशीतोष्ण जंगल 1000 ते 2000 मीटरच्या उंचीवर आपल्याला आढळत असतं. ओके, त्यानंतर बघा बाकीचे जे आहेत हे बाकीचे उत्तर किंवा पर्याय हे चुकीचे आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं 1000 ते 2000 मीटरच्या दरम्यान हे
आर्द्र समशीतोष्ण प्रकारचे जंगल आपल्याला पाहावयास मिळत असतं. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने कधी ठार केले? 1671, 1778, 1675, 1679. काय वाटतं तुम्हाला, काय उत्तर असेल याचं? काय असेल याचं उत्तर? तर बघा 1679 का काही संबंध नाही, 1779 का काही संबंध नाही. 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झालेला आपल्याला पाहावयास मिळत असतो. कधी मृत्यू झालेला औरंगजेबाचा? 1707 मध्ये. आणि अतिशय कट्टर धार्मिक असं म्हणून या औरंगजेबाला ओळखलं जात असतं. कट्टरवादी म्हणून याला ओळखलं जात असतं. ओके, तर याचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? तर बघा 1675 मध्ये गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने ठार केलेलं होतं, याचं शिरच्छेद केलेलं होतं, लक्षात ठेवायचं. ओके, 1675 मध्ये कुठे? दिल्ली या ठिकाणी. दिल्ली या ठिकाणी जे शीख धर्माचे जे गुरु आहेत तेग बहादूर यांचं शिरच्छेद या औरंगजेबाने केलेलं होतं. कुठे केलेलं होतं? दिल्ली या ठिकाणी, 1675 या ठिकाणी. ठीक आहे. आणि 1675 मध्ये तेग बहादूर यांचं बलिदान झालेलं आहे, त्याच्यामुळे शीख धर्मामध्ये बलिदान दिन म्हणून त्यांचं ते गौरव दिवस म्हणून त्याचं हे केलं जातं असतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला प्रश्न क्रमांक 13 पहा. 2 बिंदू प्रभारांच्या बलाचे नियम कोणी शोधला? हा सायन्सशी रिलेटेड असणारा प्रश्न आहे. विल्यम गिल्बर्ट, एलेसेंड्रो वाल्टा, हेनरी ओरस्टेड का चार्ल्स ऑगस्टिन डी कुलॉम? चला काय वाटतं बरं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? कुलॉम नाव ऐकलेले आहे का? ओके, तर बघा, तर चार्ल्स ऑगस्टिन डी कुलॉम 2 बिंदू प्रभारांचा बलाचा नियम यांनी शोधून काढला. ओके, कोणी शोधला? तर या चार्ल्स ऑगस्टिन डी कुलॉम यांनी शोधून काढलेला आपल्याला पाहावयास मिळत असतं. ठीक आहे, तर कुलॉम यांनी 2 प्रभारामधील बलाचा नियम दिलेला आपल्याला पाहावयास मिळत असतो. आणि याच्यावर जो वेगवेगळ्या चारचा नियम असतो त्या कुलॉममध्ये याचं काउंटिंग केलं जातं असतं. ठीक आहे, कशामध्ये काउंटिंग केलं जातं असतं? कुलॉम या मापनामध्ये हे काउंटिंग केलं जातं असतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. UNDP मानव विकास अहवाल 2018 नुसार भारताचा SDI मूल्य किती आहे? पर्याय क्रमांक ए पहा 0.533, पर्याय क्रमांक बी पहा 0.229, पर्याय क्रमांक सी पहा 0.640, पर्याय क्रमांक डी पहा 0.134. काय वाटतं तुम्हाला, काय उत्तर असेल याचं? चला विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर आहे 0.640. लक्षात ठेवायचं 0.640 याचं उत्तर आहे. UNDP मानव विकास अहवाल 2018 नुसार 0.640 इतकं SDI आपलं मूल्य आहे, लक्षात ठेवायचे. ओके, तर बघा भारताचं 2018 मध्ये किती होतं? 0.640 आणि क्रमांकानुसार 133वा क्रमांक भारताचा या अहवालानुसार भारताचा क्रमांक आहे, लक्षात ठेवायचं. किती? चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2019-20 नुसार तूट किती आहे? पर्याय ए बघा 267 कोटी, पर्याय बी 200 कोटी, पर्याय सी 100 कोटी, पर्याय डी 300 कोटी. काय वाटतं तुम्हाला, किती आपली महाराष्ट्राची 2019-20 नुसार आर्थिक तूट होती? तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक आहे 267 कोटी इतकी आर्थिक तूट 2019-20 मध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतं. ओके, अर्थसंकल्पीय तूट किती होतं? 267 कोटीचा इतकी तूट अर्थसंकल्पीय तूट होती. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणता जिल्हा MMR मध्ये नाहीये? सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर. काय वाटतं तुम्हाला? चला विद्यार्थी मित्रांनो बघा, याच्यामध्ये MMR मध्ये बघा कोणता जिल्हा नाहीये? तर सिंधुदुर्ग. लक्षात ठेवायचंय मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि पालघर या जिल्ह्यांचा याच्यामध्ये सहभाग होत असतो. याच्यामध्ये अजून कुठले कुठले जिल्हे आहेत ते देखील सांगतो.
मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांचा याच्यामध्ये सहभाग होत असतो. लक्षात ठेवायचे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांचा याच्यामध्ये सहभाग होत असतो. आणि हे MMR काय भानगड आहे तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणून याला ओळखलं जात असतं. लक्षात ठेवायचं मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणून याला ओळखलं जात असतं. लक्षात ठेवायचे. चला याचं फुल फॉर्म देखील विचारलं जाऊ शकतं. ओके, कधी कायदा अस्तित्वात आलेला होता हा 26 जानेवारी 1975 रोजी. कधी आलेला होता 26 जानेवारी 1975 रोजी हा कायदा अस्तित्वात आलेला होता. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17, विधानसभेचा सभापती कोण निवडतो? पॉलिटिक्सशी रिलेटेड असणारा हा प्रश्न आहे. पर्याय ए बघा राज्यपाल, पर्याय बी बघा सदस्य, पर्याय सी मुख्यमंत्री का पर्याय डी न्यायमूर्ती. काय वाटतं तुम्हाला विधानसभेचा सभापती कोण निवडतो? कोण निवडत असेल? चला याचं उत्तर बघा. काय वाटतं तुम्हाला राज्यपाल आहे का? काही संबंध नाही राज्यपालांचा. त्यानंतर मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचा देखील काही संबंध नाही. न्यायमूर्ती, न्यायमूर्तींचा देखील काही संबंध नाही. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे सदस्य. विधानसभेचा सभापतीचा जे निवड असते ते कोण करत असते? सदस्य करत असतात. लक्षात ठेवायचं सदस्यांकडून सभापती हा निवडला जात असतो. ठीक आहे, तर बघा विधानसभेचा सभापती कुठल्या कलमा अंतर्गत याचा समावेश होत असतो किंवा राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार याची तरतूद करण्यात आलेली आहे? आर्टिकल 100 लक्षात ठेवायचं 178 आर्टिकल 178 मध्ये याची तरतूद करण्यात आलेली. विधानसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली लक्षात ठेवायचं? विधानसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये अंतर्गत करण्यात आलेली आहे तर 170. लक्षात ठेवायचं विधानसभा 170 आणि विधान परिषद मग किती आहे तर विधान परिषद 169. लक्षात ठेवायचं विधान परिषद किती आहे मग 169. आर्टिकल लक्षात ठेवायचे कलमा विचारले जात असतात. विधानसभा 170 मध्ये तरतूद आहे. 169 मध्ये विधान परिषद आणि विधानसभेचा सभापतीची तरतूद कुठल्या कलमामध्ये आहे 178 मध्ये. लक्षात ठेवायचे. ओके, आणि सदस्य यांची निवड करत असतात. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला 18वा प्रश्न बघा. कोणते चपटे कृमी म्हणून ओळखले जातात? बघा कॉलेंट्रेटा, त्याच्यानंतर ॲनिलिडा, नंतर पोरिफेरा, नंतर डी पर्याय बघा प्लॅटी हेल्मिंथेस. काय वाटतं तुम्हाला काय उत्तर असेल याचं? चला बघा विद्यार्थी मित्रांनो बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. काय आहे? प्लॅटी हेल्मिंथेस. ओके, लक्षात ठेवायचे चपटी कृमी म्हणून यांना ओळखलं जात असतं. या चपटी कृमींचं इतर उदाहरण जर बोलायचं म्हटलं तर इतर उदाहरण आपल्याला लिव्हर फ्लूक म्हणता येईल किंवा प्लेट वर्म म्हणून त्यांना देखील ओळखलं जात असतं. कुठले कुठले उदाहरण याच्यामध्ये देता येईल बघा लिव्हर फ्लूक, त्याच्यानंतर अजून काय म्हटलं जात असतं तर प्लेटवर्म म्हणून यांना ओळखलं जात असतं. चपटेकृमी म्हणून यांना ओळखलं जात असतं प्लेटवर्म. ओके, लिव्हर फ्लूक लक्षात ठेवायचं. प्लॅटी हेल्मिंथेस कुठल्या गटामध्ये हे मोडले जात असतात तर बघा प्लॅटी हेल्मिंथेस मध्ये हे चपटेकृमी म्हणून ओळखले जात असतात. ठीक आहे, बाकीचे जे इतर जे आहेत ते इतर संघामध्ये यांचं वर्गीकरण केलं जात असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. भारतामध्ये मायक्रो फायनान्स संस्थांचे नियमन कोण करतं? RBI, नाबार्ड, फायनान्स मिनिस्ट्री का सेबी? काय वाटतं तुम्हाला भारतामध्ये मायक्रो फायनान्स संस्थांचे नियामक म्हणून कोणाला ओळखलं जात असतं? ओके, चला विद्यार्थी मित्रांनो बघा या मायक्रो फायनान्स मध्ये संस्थांचे नियमन कोण करत असतं? एकमेव भारतीय बँक म्हटल्यावर RBI. कुठलीही भारताचं याच्यामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये नियंत्रण करण्याचं काम, नियंत्रण करण्याचं काम कोण करत असतं तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कधी स्थापना करण्यात आलेली होती तर 1934च्या कायद्यानुसार. लक्षात ठेवायचे कायदा कुठला होता 1934चा. स्थापना कधी झाली 1935 मध्ये. ओके, याला भारतातली मध्यवर्ती बँक देखील असं म्हटलं जात असतं. भारतीय बँकांची बँक म्हणून याला ओळखलं जात असतं. ओके, सर्व नियंत्रण चलनावर नियंत्रण करण्याचं काम, महत्त्वपूर्ण काम कोण करत असतं तर या भारतीय रिझर्व्ह बँक करत असतं. चलन दर ठरवण्याचं काम असेल, त्याच्यामध्ये महागाईविषयी कंट्रोल करण्याचं काम असेल. ठीक आहे, तर हे कामं
कोणाचे असतात तर आरबीआयचे असतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असतात. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 बघा. नर्मदा नदी महाराष्ट्रातून किती अंतर वाहते? 77.5 किलोमीटर, 105.5 किलोमीटर, पर्याय सी 54.5 किलोमीटर का पर्याय डी बघा 210.5 किलोमीटर. काय वाटतं तुम्हाला किती किलोमीटर आपल्या महाराष्ट्रामधून ही नदी वाहत असते? किती वाहत असते? लक्षात ठेवायचं 54 किलोमीटर, 54.5 किलोमीटर महाराष्ट्रामधून इतकं याची लांबी आपल्याला पाहावयास मिळत असते. नर्मदा नदी किती? 54 किलोमीटर, 54.5 किलोमीटर. एकूण लांबी किती मग? 1315. लक्षात ठेवायचंय एकूण लांबी किती आहे? 1315 किलोमीटर नर्मदा नदीची आहे. आणि उगम याचं कुठे आहे? मैकल टेकड्या, अमरकंटक मध्ये, मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवायचंय मैकल टेकड्या, अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवायचंय नर्मदा नदीचं उगम कुठे आहे? मैकल टेकड्या, अमरकंटक मध्ये, मध्य प्रदेश या ठिकाणी उगम झालेला आपल्याला पाहावयास मिळत असतं. ठीक आहे. तर बघा टोटल किती लांबी आहे? 1315 किलोमीटर. पश्चिम वाहिनी नदी म्हणून याला ओळखलं जात असतं. उगम कुठे झालेलं आहे तर मध्य प्रदेशमध्ये. एकूण लांबी किती? 1315 किलोमीटर आणि महाराष्ट्रामध्ये 54.5 किलोमीटर. ओके, 54 किलोमीटर साधारणतः इतकी लांबी याची महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतं. ठीक आहे. आणि पश्चिम वाहिनी नद्या म्हणून याला ओळखले जात असते. काय? पश्चिम वाहिनी नदी म्हणून याला ओळखलं जात असतं. ठीक आहे, नर्मदा नदी. चला पुढचा प्रश्न घेऊया. ॲल्युमिनियम सिलिकेट खडकांमधून कोणते खनिज मिळते? मॅग्नीज, कोबाल्ट, ग्रेफाइट, बॉक्साइट. काय वाटतं तुम्हाला कुठला खडक मिळतो, कुठलं खनिज मिळत असतं याच्यामधनं? चला विद्यार्थी मित्रांनो बघा, ॲल्युमिनियम सिलिकेट खडकांमधून कोणते खनिज मिळते तर लक्षात ठेवायचं बॉक्साइट. काय मिळतं? बॉक्साइट मिळत असतं. ओके, बॉक्साइट ॲल्युमिनियम सिलिकेट पासून काय कुठल्या खडकापासून मिळत असतं तर बॉक्साइट मिळत असतं. लक्षात ठेवायचं ॲल्युमिनियम सिलिकेट खडकामधून कोणतं खनिज मिळत असतं? बॉक्साइट. ओके, तर बॉक्साइटच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण हे खनिज म्हणून याला ओळखलं जात असतं. ओके, बॉक्साइट. बॉक्साइटचे आपल्याला खाणी महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आढळतात? मग सिंधुदुर्गमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणाचं आपल्याला आढळत असतं. लक्षात ठेवायचं कुठे? सिंधुदुर्ग. बॉक्साइट. ओके, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खनिज आपल्याला पूर्व म्हणजे जे गडचिरोली असेल, त्याच्यानंतर भंडारा असेल, गोंदिया असेल, या भागामध्ये महाराष्ट्राच्या पूर्व भागाला आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला विशेष करून कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येच आपल्याला पाहावयास मिळत असतो. लक्षात ठेवायचं. का बरं का पाहावयास मिळत असतो तर ही जी खडक आहे इथली जी खडकची जी प्रणाली तर ती गोंडवाना प्रणाली म्हणून याला ओळखलं जात असतं. आणि बाकीची जी खडकची जी प्रणाली आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण काय दख्खनच्या पठारामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाण आपल्याला दिसत असतं. ठीक आहे. आपल्याकडे कुठला खडक असतो? मग बेसॉल्ट प्रकारचा अतिशय मजबूत खडक आपल्याकडे दिसत असतो. ठीक आहे. आणि हे खनिज कुठल्या खडकामध्ये आढळतात तर गोंडवाना कालीन किंवा गोंडवाना प्रणालीमध्ये खडकांमध्ये हे खनिज आपल्याला आढळून येत असतात. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 22. छावा पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई, शिवाजी सावंत, पु ल देशपांडे, एन.एस. इनामदार. अतिशय नावाजलेली गाजलेली ही कादंबरी ओळखली जात असते. कोणाची आहे तर लक्षात ठेवायचं शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांची ही छावा खूप अतिशय गाजलेली ही कादंबरी आहे. लक्षात ठेवायचे. अजून शिवाजी सावंत यांचे वेगवेगळे असे आपल्याला पुस्तकं देखील आढळतात. खूप छान पुस्तकं यांचं, खूप लेखन असं छान लेखन यांचं पाहावयास आपल्याला मिळत असतं. ठीक आहे. चला पु ल देशपांडेच्या संदर्भामध्ये विनोदी शैलीमध्ये लेखनाच्या संदर्भामध्ये हे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहेत. ओके, बटाट्याची चाळ वगैरे यांचं आपल्याला पाहावयास मिळत असतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा पद्धतीने 22 प्रश्न आपण घेऊन आलेलो होतो. ओके, किती आलेलं होतं? 22 प्रश्न. चला मी आपली रजा घेतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.